चला मॅचला सुरुवात होते पुन्हा एकदा. एसके फ्रुट्स वेळापूर वर्सेस श्रीराम इलेव्हन गारवट ही मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. फिल्डिंग करणारी टीम अर्थातच श्रीराम इलेव्हन गारवट आहे ना. श्रीराम इलेव्हन गारवटची टीम. पहिला फटका झेल मात्र तिथे सुटलाय. कॉलिंग थोडंसं चुकीचं झालं. तर एसके फ्रुट्स वेळापूर ही टीम बॅटिंग करताना तुम्ही पाहताय. मॅच क्रमांक 8वी आहे आजच्या रात्रीतील. मात्र मॅच क्रमांक 8वी मैदानाच्या आतमध्ये पाहताय. यानंतर होणारी मॅच राजवीर अँड सोरंजेली वर्सेस प्रवीण इलेक्ट्रिकल्स अँड शिवम डेव्हलपर्स. गारवट टीम 12वा खेळाडू आणि एसके फ्रुट्स 12वा खेळाडू. पुढचा बॉल यावेळेस मात्र कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक नसेल तिथे कोणी आणि आलाही चौकार मात्र इथे. गोलंदाजी ट्रॅक वरती काळूराम यांना पाहताय तुम्ही. खरं तर पहिल्या बॉल वरती संधी होती तिथे थोडंसं कॉलिंग चुकीचं झालं आणि इथे तुम्ही पाहताय आता खरं तर हा 5 धावा धावफलकावरती झाल्यात. सुलेमान आणि सागर. ओ यावेळेस मात्र स्लॉट मध्ये आलाय आणि पाठवलाय सुद्धा पार्किंग प्लॉट मध्ये. सुलेमान कुरबू संघ मालक यांच्या बॅट मधून मात्र आकाशाला गवसणी घालणारा हा फटका आहे. तर नॉन स्ट्राईक एंडला तुम्ही सागर पाटील यांना पाहताय ज्यांनी खरं तर चांगला खेळ या स्पर्धेमध्ये केलाय. चांगल्या इनिंग त्यांच्याकडून आपण पाहिल्यात. अपडेट करा लवकर. 3 चेंडूचा खेळ संपला. 11 धावा धावफलकावरती झाल्यात. हो यावेळेस ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल उडवलाय हवाई मार्गाने. क्षेत्ररक्षक पाठला करतायत तिथे. बॉल स्टॉप केले मात्र मैदानाच्या आतमध्ये. 2 धावे बरोबरीतच पुन्हा एकदा धावफलक आता पुढे गेलाय. 13 धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये आहे फटका. क्षेत्ररक्षक झेल मात्र सुटलाय तिथे मैदानाच्या आतमध्ये आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय तिथे. गोलंदाजी 1 रन शॉट आहे तिथे. नक्कीच एकच धाव मिळेल खरं तर आणि एका धावे बरोबरीत आता तुम्ही पाहताय धावफलकावरती धावा झालेत त्या 14 धावा. 14 धावा या तुम्हाला आता धावफलकावरती पाहायला भेटतायत. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅटने खेळलाय डीप विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाहीये. क्षेत्र खाली आहे आणि बॉल सुद्धा गेलाय खाली क्षेत्रामध्ये. 4 धावेसाठी चौकार आलाय. चांगला फटका आहे मैदानाच्या आतमध्ये. महागडे षटक आहे. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय आणि इथे जर पाहिलं गेलं ना तर अगदी धावा 18 धावा. षटक क्रमांक 1 संपलाय मैदानाच्या आतमध्ये आणि 18 धावा पाहायला भेटतायत. मुख्य व्यासपीठावरती 18 धावा धावफलकावरती झालेत. षटक क्रमांक 1 संपल्यानंतर यावेळेस मात्र इथे फटका आहे मजबूत. तुफानी हल्ला. षटकार 6 धावा. 6 धावे बरोबरीतच आता धावफलक मात्र बदललाय. सागर पाटील या खेळाडूची सुद्धा चर्चा राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि जोरदार हल्ला, जोरदार आक्रमण चढवलंय. 6 धावे बरोबरीतच धावा जर पाहिल्या गेल्या ना तर या षटकाच्या सुरुवातीलाच या षटकाराने मात्र आता धावफलक वेग घेतोय.
24 धावा धावफलकावरती झाल्यात. 24 धावा. पुन्हा एकदा ऑफ स्टंप कव्हर करून फाईन लेग रिजन मध्ये खेळलेला फटका आहे आणि चेंडू मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. धावफलकावरती पाहावं लागेल इथे धावा किती मिळणार आहेत. गारवट टीम एक अतिरिक्त खेळाडू पाठवा, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चौकार 4 धावा. बॉलर्स नेम चौकार आलाय या पाठीमागच्या बॉलवरती. येस, बॅटचा फेस ओपन केला. केवळ खोलवर टप्प्याचा बॉल होता मैदानाच्या आतमध्ये. जास्त काही करता आलं नाहीये. धावफलकावरती जर पाहिलं गेलं तर 28. पुन्हा एकदा यावेळेस मात्र तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पाहायला भेटतोय. 2 मोठे हिट आल्यानंतर पुन्हा मात्र डॉट बॉल आलेत मैदानाच्या आतमध्ये. 28 धावा धावफलकावरती झालेत. (28 ऑन बोर्ड). 28 धावा. बॉल जर पाहिलं गेले ना तर 2 बॉल बाकी आहेत आणि इथे मात्र पुन्हा एकदा उंच हवेमध्ये चेंडू आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. 2 धावे बरोबर इथं धावफलकावरती मात्र धावा 30 झालेत. 1 बॉल बाकी आहे अजूनही. तीच धावा शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकातील. यावेळेस मात्र खराब बॉल आहे आणि खरपूस समाचार घेतलाय. शेवटच्या बॉलवरती या षटकाचा मोठा हिट आलाय. डीप विकेट रिजन मध्ये केलेला फटका आहे. ताकद दाखवली आहे. 2 षटकांचा खेळ सुद्धा संपला आता मैदानाच्या आतमध्ये. थोडासा दूरवरती होता. बराचसा टायमिंग होतं फलंदाजाच्या जवळ. प्रेक्षकाने झेल घेण्याचा प्रयत्न केला परंतु झेल सुटला आणि 2 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावा जर पाहिलं गेलं ना 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. 36 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र आता षटक घेऊन आलेत विशाल, जे वैयक्तिक पहिलं षटक असणार आहे. 36 ऑन बोर्ड. 36 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र स्लोअर गतीचा बॉल होता करण्याचा प्रयत्न. बॉल केवळ उंच हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आलाय आणि एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतीये. सिंगल डबल धावा घेणं सुद्धा खरं तर खूप महत्वाचं आहे. अन्यथा अलीकडच्या क्रिकेटमध्ये जर पाहायला गेलं ना तर सिंगल डबल धावेला तितकंसं जास्त महत्त्व दिलं जात नाहीये. जो षटकार मारतो तोच खराब प्लेअर हे समीकरण अलीकडच्या क्रिकेटमध्ये आपण जास्तच पाहतो. परंतु सिंगल डबल धावा या तुम्हाला बनवाव्या लागतात आणि सिंगल डबल धावेने सुद्धा प्रतिस्पर्धी संघावरती तुम्ही दबाव टाकू शकता. 37 धावा धावफलकावरती झाल्यात. तिसरं षटक आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मैदानाला भेदत चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय आणि पुन्हा एक सिंगल धाव भेटतीये. 38 धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळेस मात्र बराचसा बाहेरचा बॉल होता खरं तर आणि त्याला इथे चूक झाली आहे. 2 क्षेत्ररक्षक तू अडवू का मी अडवू या प्रयत्नामध्ये बॉल मात्र निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार आलाय. 4 धावे बरोबर इथं आता मात्र समीकरण बदलले. बॉल जर पाहिला ना तर अगदी बॉक्सच्या सुद्धा बाहेर होता. बॉक्सच्या मध्ये होता तिथून बॉल खेचलाय. 42 धावा.
43 झालेत. आता पुन्हा एकदा लोअर फुलटॉसचा बॉल होता खरं तर. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय आणि किती रन घेतले? 45 धावा. शेवटचा बॉल आहे. चांगलं षटक म्हणेल मी तर. केवळ 9 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. 45 धावा शेवटचा बॉल आहे. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पंच केलाय. बॉल क्षेत्ररक्षक तिथे कोणताही नसेल. चेंडू मात्र सीमारेषा बार. तीन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि धावफलकावरती धावा झाल्या त्या 49. 18 बॉल मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. आता इथून पुढे चांगली पार्टनरशिप खरं तर सागर आणि सुलेमान यांच्यामध्ये. अजून विकेट मिळालेली नाहीये. फिल्डिंग करणारी टीम गारोडची टीम आहे. 49 धावा धावफलकावरती झालेले आहेत. चला मॅच स्पीड ऑफ करा अन्यथा 2 धावांची पेनल्टी मिळेल टायमर जर संपला तर. पाठीमागच्या मॅच मध्ये आपण पाहिलंय एक धाव ही सुद्धा खूप महत्वाची ठरली आहे. शरीरावरती जाऊन चेंडू आदळतोय तिथे. धाव कोणती भेटत नाहीये. 49 धावा खरं तर 4थं षटक आहे आणि चांगली सुरुवात झाली आहे खरं तर. परंतु तो कॉन्फिडन्स थोडासा गारवट टीमकडे दिसला नाही खरं तर. 49 ऑन बोर्ड. यावेळेस बॅटची कड आहे पाठीमागे. क्षेत्ररक्षक होते तिथे परंतु प्रयत्न तितकेसे पाहायला भेटलेले नाहीयेत. 4 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहेत. 4 धावे बरोबरीतच अर्धशतक फलकावरती लागतंय टीमचं. 53 धावा. एसके फ्रूट सप्लायर्स या टीमचं अर्धशतक आणि दोन्ही फलंदाजी पार्टनरशिप अर्धशतकाने होते. 53 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. गॅप शोधलाय तिथे आणि चेंडू मात्र सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. चौकाराला बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला भेटत आहेत. सत्तावन्न धावा धावफलकावरती झालेत. 2 चौकार आलेत बॅक टू बॅक. यावेळेस मात्र फुल टॉसचा बॉल होता आणि एक नो बॉलचा इशारा आलाय मैदानाच्या आतमध्ये. वेट साईडच्या वरती असणारा बॉल आहे. 2 बॉल. प्री हिटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. होलो टप्प्याचा बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. चार चेंडूचा खेळ संपलाय 4थ्या षटकातील. 59 धावा. यावेळेस मात्र ताकद दाखवली आहे आणि आजच्या दिवसातील सर्वात दूरवरचा षटकार मैदानाच्या आतमध्ये. 65 ऑन बोर्ड. 65 धावा धावफलकावरती झाल्यात. ताकद लावली आहे जोरदार आणि ही पार्टनरशिप रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिप म्हणेल मी तर. एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. 4थ्या षटकातील शेवटचा बॉल आहे. मागडं षटक ठरलंय नक्कीच हे आणि 65 धावा आणि एसके फ्रूट सप्लायरची मला वाटतं शेवटची मॅच आहे आणि जिंकावी लागणार आहे मॅच. बॅटचा पेस ओपन केलाय. पुन्हा एकदा मात्र चेंडू जमिनीला अगदी मैदानाला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेकडे गेलाय. 4 षटकांचा खेळ संपला. 69 झाल्यात. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे.
पुन्हा समोर टाकलाय आणि यावेळेस मात्र आलाय खणखणीत षटकार. 6 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहेत. 6 धावे बरोबरीत तुम्ही पाहताय. अगदी पुढे टाकलाय बॉल. याच्यावरती जास्त काही करण्याची आवश्यकता नव्हती, केवळ बॅटच्या पुढ्यात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अप्रतिम फटकाय. नजाकत, कौशल्य, दिशा दाखवली आहे. सुलेमानच्या बॅटमधून मात्र आलाय खणखणीत चौकार. 14 बॉल आणि 42 धावेंवरती बॅटिंग करतोय मात्र हा फलंदाज. या फलंदाजी सुद्धा चर्चा राहिली आहे आणि स्वतः संघ मालक आहेत. पुन्हा एकदा यावेळेस मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. एक सिंगल धाव घेतली आहे. स्कोरबोर्ड मात्र जाऊन पोहोचलाय 80 धावेंवरती. तर दुसऱ्या बाजूने सागर 13 बॉल मध्ये 36 वरती खेळतायत. ज्यांच्या नावावरती सुद्धा मला वाटतं एक अर्धशतक आहे. यस, काल एक अर्धशतक पाहिलं, शरीरावरती जाऊन आदळलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. सागर पाटील. 2 बॉलचा खेळ बाकी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 80 धावा झालेत. आज सायंकाळच्या सत्रातील म्हणजे प्रकाश ज्योतातील हायेस्ट स्कोर आहे. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षकाकडून मला वाटतं तिथे चूक झाली आहे आणि एक धाव मैदानाच्या आतमध्ये मिळते. जीवदान भेटलंय नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहताय सीमारेषेच्या अगदी जवळ. यावेळेस मात्र व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न दिसला नाहीये तिथे. सुलेमान 43 वरती खेळतायत. खरं तर केवळ 15 धाव्यांचा सामना 15 चेंडूचा सामना केला आतापर्यंत. शेवटचा बॉल आहे 5व्या षटकातील. बराचसा बाहेरचा बॉल होता. षटक संपलाय. 5 षटकांचा खेळ संपला. 82 झाले. शेवटचे 6 बॉल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. शतक पूर्ण होणार का? आणि एकही विकेट नाहीये. मला वाटतं या स्पर्धेतील सर्वोच्च भागीदारी जी म्हणतो ना आपण, ती इथे पाहायला भेटते या दोन्ही फलंदाजाकडून. शेवटचे 6 बॉल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र वा काय फटका मैदानाच्या आतमध्ये. सागर पाटील यांच्या बॅटमधून आता रेस यासाठी लागली की अर्धशतक कोण पूर्ण करणार, कारण दोन्ही फलंदाजाच्या 43 धावा झालेत. सागर पाटील अर्धशतक पूर्ण करणार की सुलेमान करणार, रेस लागली आहे. परंतु दोघांनाही संधी आहे. यावेळेस मात्र चेंडू जाईल सीमारेषेकडे. आता मात्र सागर पाटील जाऊन पोहोचले 47 धावेंवरती. 17 बॉल 47. काल एक अर्धशतक पाहिले, आज पाहायला भेटणार का? पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. ब्याण्णव धावा, 92 ऑन बोर्ड. 47 धावेंवरती मिस्टर सागर. आणि या फटक्याने पाहावं लागणार आहे तिथे क्षेत्ररक्षक होते. एक आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. फलंदाज मात्र बाद आहे. विकेट आली आहे. आता सुलेमान यांचं अर्धशतक होऊ शकत नाही, परंतु चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात बॅटिंग आवडली असेल तर नक्कीच. सलीम शेख न्यू बॅटर. तर स्ट्राइक वरती मात्र सागर
ज्यांच्या जवळ संधी आहे, 2 धावांची आवश्यकता आहे. 93 धावा झाल्यात आणि इथे पाहावं लागेल अर्धशतक फलकावरती लागतंय. नो बॉलचा सुद्धा इशारा आलाय. बॅट वरती करा एकदा, मानवंदना करायची आहे. बॅटिंग आवली असेल जोरदार टाळ्या वाजवूयात या अर्धशतकासाठी. सागरच्या बॅट मधून या स्पर्धेतील वैयक्तिक दुसरं अर्धशतक तुम्ही पाहताय आणि नो बॉलचा इशारा सुद्धा आलाय. आता मात्र फ्री हिटचा बॉल आहे. समोरच्या दिशेने खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे कोणी. चेंडू मात्र जाईल 1 बाउन्स, सीमारेषा पार. आलाय कणकणीत चौकार. एक मिनिट, अंपायर यू आहे. थ्रो गोलंदाजीसाठी चेक केलं जात इथे आणि संघाच्या 102 धावा. वरून सर बॉल घ्या. युवा उद्योजक आनंद भैया जाऊन जा. त्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे. फेअर डिलिव्हरी आणि या इनिंग मधील आता मात्र इथून पुढे बॉल जर पाहिला गेले ना तर 2 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. या इनिंग मधील शॉर्ट पिचचा बॉल होता, शॉर्ट ऑन फुल तर केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आहेत आणि विकेट मात्र आली आहे मैदानाच्या आतमध्ये. सागर पाटील 56 धावेंवरती. चला न्यू बॅटर, चला लवकर. एकदा जोरदार टाळ्या वाजूयात सागर पाटील यांच्यासाठी. मात्र कमालीचं अर्धशतक आणि दुसरं वैयक्तिक अर्धशतक या स्पर्धेतील सागर यांच्या बॅटमधून. शेवटचा बॉल. 102 धावा झाल्यात. अक्रॉस दी बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव आली आहे मैदानाच्या आतमध्ये कॉर्नर रिजन मध्ये आणि 2 धावा पाहायला भेटणार आहेत. 104 धावा झालेत. 104 झालेत. 105 बनवायचे आहेत. पाहावं लागेल आता या पुढच्या इनिंग मध्ये काय होणार आहे. 105 करायचे आहेत. यानंतरची होणारी मॅच राजवीर अँड सरंजली वर्सेस प्रवीण इलेक्ट्रिकल्स अँड शिवम डेव्हलपर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी लगेच यायचे समालोचन कक्षाच्या समोर. चला लवकर. तर चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचंय. एस्केप फ्रूट्स वेळ न घेता. आपल्या गावचा ब्रँड आपणच पुढे नेऊया. आपल्या मातीतून उभा राहिलेला, आपल्या गावातील मेहनतीवर विश्वास ठेवणारा ब्रँड म्हणजे ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. हा फक्त एक व्यवसाय नाही, ही आहे आपल्या गावातील रोजगाराची संधी, आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीची किंमत आणि आपल्या गावाची अभिमानाची ओळख. आज आपण स्थानिक उत्पादनांना साथ दिली तर उद्या हाच आपल्या गावचा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकतो. म्हणूनच बाहेरच्या ब्रँडसोबत आपल्या गावच्या ब्रँडलाही एक संधी द्या. स्थानिक व्यवसायाला साथ द्या, शेतकऱ्यांच्या मेहनतीला साथ द्या आणि आपल्या गावाच्या प्रगतीत आपला वाटा उचला. ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. आपल्या गावातून, आपल्या विश्वासातून पुढच्या वाटचालीकडे. आपला गाव, आपला ब्रँड, आपली जबाबदारी. आजच ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्सला साथ द्या, कारण आपल्या गावचा ब्रँड पुढे गेला तर आपल्या गावाची ओळखही पुढेच जाईल.
मजबूत बांधकामासाठी विश्वासाचा मजबूत आधार. तुमचा प्रोजेक्ट छोटा असो किंवा मोठा, बांधकामाची खरी ताकद असते ती उत्तम दर्जाच्या कॉन्क्रीटमध्ये. म्हणूनच विश्वासाचं नाव राजे घाडगे इन्फ्राटेक अँड यशराज RMC. आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची गुणवत्ता आणि वेळेवर सेवा यांचा परिपूर्ण संगम. तुमच्या प्रत्येक प्रकल्पासाठी मिळवा उत्तम दर्जाचे रेडीमिक्स कॉन्क्रीट RMC. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असोत, कमर्शियल प्रोजेक्ट्स असोत, रोड्स अँड इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असोत, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स असोत किंवा मोठे बांधकाम प्रकल्प, प्रत्येक कामासाठी विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण नमस्कार. संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं, उपस्थित सर्व खेळाडूंचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही दैदिप्यमान क्रीडा महोत्सव अर्थातच आमदार प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये आलेल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. जातीत जातीत आणि तुकड्या तुकड्यात विभागली गेली महाराष्ट्राची माती, जातीत जातीत आणि तुकड्या तुकड्यात विभागली गेली महाराष्ट्राची माती, सर्वांना एकवटणारा माझा राजा शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करतो. आणि समालोचन कक्षामधून द व्हॉइस ऑफ श्रीगोंदा अभिजित राऊत आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल आणि इकडे पहिला बॉलवरती चांगला फटका देखील सजवलाय, परंतु श्रीराम 11 गारवाड तुमचा अतिरिक्त खेळाडू आलेला नाही आहे. फलंदाजांचे नाव अजूनही माहिती नाही आहेत, प्लीज लवकर या. प्राध्यापक मारुती शेंडगेल आपण इकडे गोलंदाजी करताना पाहतोय. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाजांची नावं कळवा. अक्षय मगर आणि एका बाजूने पुन्हा एकदा हा बॉल आपटी पार इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठीच फार मोठं इकडे टार्गेट पुढे ठेवलेलं आहे. मोठा धावफलक इकडे चेस करायचा आहे. जिंकण्याचं जर आपण समीकरण बघितलं, 36 चेंडूमध्ये 105ची आवश्यकता असताना इकडे मॅचला जशी सुरुवात झाली आहे, पहिल्या चेंडूवरती 1 धाव इकडे मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली आहे. पुन्हा एकदा हा बॉल उच्चयष्टीच्या फार बाहेरचा चेंडू आहे. मुख्य पंचाने दंडित केला आहे. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होती आहे. दमदार आमदार, कामदार आमदार, लोकप्रिय आमदार, आमचा नेता, राष्ट्राचा अभिमान, आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचं निमित्त आणि एक चांगल्या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन, आमदार प्रीमियर लीग अर्थातच APLचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. लॉंगलेग सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ झालेला हा बॉल आहे, त्याच्यावरती चौकाराची मोहर प्राप्त होती आहे. 4 धावा इकडे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाल्यात. 4 धावेने संघाचं धावफलक जे आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळतं आहे. संथ आणि सावध सुरुवात इकडे मैदानाच्या आतमध्ये झाली आहे, परंतु इतकी संत सुरुवात करून चालणार नाही आहे. या मॅचमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर पहिल्यापासून तुम्हाला आक्रमकता धारण करावी लागेल. धाव घेण्यासाठीचा प्रयत्न इकडे झाला आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होती आहे. एका सिंगल बरोबरीत पुन्हा एकदा धावफलक देखील पुढे जाईल. अतिशय चांगला असा क्रिकेटचा खेळ इकडे माळशिरस तालुक्याला सातत्याने पाहायला मिळतोय. APLचं सुंदर आयोजन, एकंदरीत 16 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. A ग्रुपमधील 8 संघ मागील 2 दिवसापासून या मैदानावरती खेळत आहेत. आजचा हा त्यांचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील चांगल्या मॅचेस इकडे प्रेक्षकांना अनुभवायला मिळाल्यात. APLचं नियोजन खूप चांगलं नियोजन आपल्याला पाहायला मिळालं. उद्याच्या सत्रामध्ये मात्र उद्याच्या ठीक सायंकाळी 6 वाजता मात्र याच तालुक्याचं भूषण
मिस्टर के पी कृष्णा पवार यांच्या मात्र के पी स्पोर्ट्स शॉपीचं उद्या ओपनिंग आहे. बरोबर 6 वाजता शॉपीचं ओपनिंग होईल. त्याही ओपनिंगसाठी आपल्या सर्वांना आग्रहाचं निमंत्रण कृष्णा सरांच्या माध्यमातून ऑनलाईनच्या माध्यमातून दिलं जातं आहे. यापूर्वी देखील कृष्णा सरांनी सांगितलं आहे माळशिरस तालुक्यांच्या खेळाडूंसाठी मात्र एक सुसज्ज असं क्रीडा दालन त्यांनी ओपन करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या मात्र के पी स्पोर्ट्स शॉपीला सुरुवात होती आहे. उद्यापासून क्रिकेटबरोबरीत एक नवा अध्याय कृष्णा पवार सरांचा आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटबरोबरचा त्यांचा संघर्ष तुम्ही आत्तापर्यंत बघितला आहे. आता इथून पुढे नवीन दालन जे खुलं होतं आहे अकलूजमध्ये, उद्या 6 वाजता ओपनिंग होईल आणि पुन्हा एकदा आपल्या सेवेत के पी स्पोर्ट्स शॉपी येते आहे. कृष्णा सरांना देखील या व्यवसायासाठी आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने ऑफिशियल टीमच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मॅचच्या दिशेने वळूयात. 1 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. धावफलकावरती 11 आहेत. इकडे गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा SRPF जवान आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोमनाथ होळकर सरांना आपण इकडे पाहतोय. पुन्हा एकदा हा बॉल डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षकाचा गाफीलपणा आहे. मारुतीच्या हातामधून चेंडू निसटलाय आणि हा बॉल थेट सीमारेषेला आग लावेल. चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चुका आणि चुका. मी नेहमी सांगतो चुका जरूर करा, परंतु त्या चुकांमधून काहीतरी शिका. बरंचसं काही शिकायला भेटतं. चुका घडतात माणसाकडून. पुन्हा एकदा हा बॉल मिडऑफमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून पुढे देखील पाहायचे मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे कामगिरी होतीये. पुन्हा एकदा हा बॉल हलक्याताने खेळून काढला. इकडे फटका. डॉट चेंडू इकडे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अतिशय सुंदर असं आयोजन क्रिकेटच्या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगली क्रिकेटची स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळाली आहे. यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला गेला झेल आणि संपला इकडे फलंदाजाचा खेळ. ओयुटेचा कॉल. फलंदाज इकडे बाद होत आहेत. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये झालंय. अजूनही सामना आपण मैदानावरती पाहतो. इकडे ऑन आहे. सामना संपलेला नाहीये. विकेट जरी आली आहे परंतु अजूनही सामन्यामध्ये बरंचसं काही शिल्लक आहे. मॅच अतिशय महत्त्वाची आपल्याला पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा पंचांचा डिसिजन इकडे येतोय. इट्स अ नो बॉल. नो चेंडू आणि बाईचा इशारा येतोय. नो बॉल आलाय आणि त्याच्यावरती धावा देखील इकडे 4 प्राप्त होत आहेत. 4 धावा इकडे आल्यात. 5 ओपन होईल. इकडे टेनिस क्रिकेटमधील सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळतीये. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. बॉल जसा आलाय तसा मात्र इकडे पुन्हा एकदा यष्टीरक्षक हातामध्ये विसवला गेलाय. डॉट बॉल इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आमदार प्रीमियर लीग वेळापूरचं मैदान आज आपण पाहतोय सातत्याने चर्चेत आहे. पहिल्या दिवशी 22,000 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी ऑनलाईन सामना बघितला, तर कालच्या रात्रीमध्ये देखील 20,000 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी सामना बघितला. आजही असंख्य प्रेक्षक आमच्या समोर जोडलेले आहेत. उत्कंठा सर्वांना शिगेला पोहोचलेली आहे. या वर्षीचा मानकरी कोण होणार APL सीझन 2चा? वरुण सर, 1 चेंडू शिल्लक.
20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला आहे. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपेल. धावफलकावरती 20 धावा जे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. इथून पुढे देखील पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये डाव सुरू आहे. ओव्हर क्रमांक 3ला सुरुवात होती आहे. गोलंदाजीसाठी उदय सरांना इकडे पुढे आणलेलं आहे. उदय सरांचा खेळ देखील पाहणं गरजेचं आहे. कशी गोलंदाजी राहती आहे. धीम्या गतीचा बॉल, थोडासा गती कमी केली, उंची देखील कमी पाहायला मिळाली आहे. जसा बॉल आला तसा यष्टीरक्षक हातामध्ये विसवला गेला आहे. डॉट चेंडू इकडे नक्कीच प्राप्त होताना पाहायला मिळाला आहे. 1,51,000 रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं प्राईज आहे स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा हा बॉल समोरच्या दिशेने उडवला आहे. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्राध्यापक मारुती शेंडे बाउंड्री लाईनवरती उभा आहेत. फलंदाजीसाठी मात्र सिक्सर किंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस विशाल दाहिंजेल आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय. बरंचसं काही घडणार या मॅचवरती. बरीचशी गणितं या मॅचवरती अवलंबलेले आहेत. विशाल दाहिंजे सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो, ज्याने आत्तापर्यंत या मैदानावरती खूप चांगली कामगिरी केली. कवरमध्ये उडवलेला हा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पाठीमागे उभा आहे. एकच धाव आपल्याला पाहायला मिळते आहे. आज जर पाहिलं आजच्या रात्रीमध्ये वारं देखील शांत आहे. कुठलाही हवेचा जास्त वेग पाहायला मिळाला नाही आहे. तरी देखील इकडे विशालने मात्र कवर पॉईंटमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित हा खेचून मारला असता तर चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला असता. यावेळेस विशालने जरी मारला नाही तरी मात्र इकडे अभिजित अप्रतिम स्ट्रोक सजवलाय. अप्रतिम खेळ इकडे पाहायला मिळाला आहे. दर्जेदार क्रिकेट इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. षटकार नक्कीच बॅटमधून आलेला आहे. नवसंजीवनी प्राधान्य करून देणारा. पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. हाई बॉल उंच आकाशामध्ये फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला गेला झेल. आणखीन एका विकेटचं पतन इकडे होताना पाहायला मिळालंय. अभिजितचा देखील खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. महत्त्वाचे 2 गडी इकडे कोसळलेत. महत्त्वाचे विकेट आल्यात. त्यामुळे डावामध्ये देखील जर पाहिलं आपण बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस कंपनीचा बॉल आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिलं लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना हा क्रिकेटचा खेळ आवडतो आणि प्रत्येकाला खरं तर या क्रिकेटच्या खेळाने भुरळ घातली आहे. 130 करोड भारतीय जनतेला देखील या खेळाने वेड लावले. काहींना हा खेळ खेळायला आवडतो, काहींना हा खेळ बघायला आवडतो, परंतु प्रत्येकाला हा खेळ जरूर आवडतो. काल देखील जर पाहिलं अनेक सिने कलाकारांची काल क्रिकेटची मोठी स्पर्धा सांगलीमध्ये संपन्न झाली. त्यामध्ये अगदी प्रवीण तरडे देखील खेळले, गौतमी पाटील देखील खेळले. अनेक सिने कलाकार काल सांगलीमध्ये क्रिकेटचा आनंद घेत होते. मागील 1 महिनाभरापासूनचं त्यांचं प्लॅनिंग होतं. क्रिकेटची स्पर्धा कुठं भरवायची, कसं नियोजन करायचं. अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा आपल्याला काल पाहायला मिळाली आणि त्या क्रिकेटची स्पर्धेची दखल संपूर्ण मीडियाने देखील घेतली आहे. 3 गडी आत्तापर्यंत बाद झाले आहेत. आत्तापर्यंत 3 विकेट मैदानाच्या आतमध्ये आल्यात. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज देखील पुढे आलेला आहे. दादा आपल्याला खेळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दादा यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. विशाल समोर उभा आहे. कशा प्रकारे कामगिरी करणार. यावेळेस विशाल स्लॉटमध्ये आलेला बॉल उडवलाय आणि पाठवून देखील दिलाय. खूप लांब जा आणि शोधून आणा बॉल. षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय विशालने. जसा फटका खेळलाय तसा चेंडूकडे देखील पाहतच राहिलाय. अप्रतिम स्ट्रोक. विशाल दाहिंजे न थांबणारं वादळ. स्विच हिट करायचा प्रयत्न आहे. अल्टीपल्टी खेळायचा होता, परंतु रडारमध्ये बॉल आलेला नाही आहे. डॉट बॉल इकडे प्राप्त होताना पाहायला मिळाला आहे. कुठल्याही प्रकारची धाव इकडे आलेली नाही आहे.
आजच्या रात्रीमध्ये देखील प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळतीये. खूप चांगला बॉल इकडे हाताळलाय. गोलंदाज कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं देखील. अरिफ काझी ज्याने यापूर्वीच्या 4 चेंडूवरती 4 षटकार याच गोलंदाजाला ठोकले होते, परंतु इकडे आता मात्र चांगली कामगिरी करतायत. पुन्हा एकदा हा बॉल उंच आकाशामध्ये फटका, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि पुन्हा कॅच सुटलाय. खरं तर मैदानावरती आपण पाहतोय कॅच सुटलेला आहे, त्यामुळे खरं तर इथून पुढे आक्रमण होताना पाहायला मिळतील. तर स्क्वेअर लेग रिझनमध्ये फटका खेळवलाय. एक सिंगल इकडे प्राप्त होतीये. एका सिंगल बरोबरीत संघाचं धावफलक देखील पुढे जाईल. अगदी शांत आणि संयमी खेळ आहे. विशाल धाईंजेने थोडीशी आक्रमकता दाखवली आहे. यापूर्वी त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय, परंतु विशाल देखील जशी बॅटिंग करायला पाहिजे तशी इकडे झालेली नाही आहे. हो, यावेळेस देखील स्विंग केलाय बॉल आणि गरकन वळवला देखील. आणि आपण जर पाहिलं इकडे डॉट बॉल देखील येतोय. निर्धाव चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू बरोबरीत चार षटकांचा खेळ संपलाय. अजून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आमदार प्रीमियर लीग 2026ची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 105 धाब्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजीसाठी इकडे यावेळेस जर पाहिलं आपण महाराष्ट्र पोलीस आहेत. सोमा होळकर साहेबांना आपण इकडे पाहतोय. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल ओळखला आणि त्याच्यावरती विशाल दाईंजेचा पलटवार आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींचा छावा भावा, इथे मिळतील 6 धाबा. षटकार मैदानावरती आलाय. षटकाराने पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल. धावफलकाला पुन्हा एकदा आकार मिळेल. विशाल धाईंजेने या मॅचमध्ये थोडीशी आक्रमकता दाखवली आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुन्हा एकदा बॉलला उडवलंय उंच आकाशात. यावेळेस क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करणार नाहीयेत. चांगला झेल आणि या कॅचसाठी अतुल भैया माने देशमुख साहेबांच्या वतीने 100 रुपयांचं बक्षीस. बॅटिंग टीम 2 धाब्यांची पेनल्टी. बॅटिंग टीमला 2 धाब्यांची पेनल्टी. 38 सर्कल क्लिअर करायच्या अगोदर खेळाडू मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये आलेला नसेल, त्यामुळे खरं तर ही पेनल्टी आपण लागू करतोय. इथून पुढे देखील पाहायचं आहे कशा प्रकारे कामगिरी होतीये. यावेळेचा बॉल फटका मिडविकेट झोनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव इकडे प्राप्त झाले. 1 धावेबरोबरीत संघाचं धावफलक देखील पुढे जाताना पाहायला मिळेल. धावफलकावरती आपण नजर टाकूयात. आत्तापर्यंत 44 धाबा आहेत. मोठी आक्रमणं झालेली नाही आहेत. पुन्हा एकदा आक्रमणाचा शोध घ्यावा लागेल. निम्म आव्हान देखील इकडे कंप्लीट झालेलं नाही आहे. चांगली कामगिरी आपल्याला इकडे मैदानावरती पाहायला मिळतीये.
फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती जोरदार आक्रमण. प्रेक्षक राजा बॉल आतमध्ये द्या. चांगला फटका आपल्याला इकडे नक्कीच पाहायला मिळतोय. वरुण सर चेंडू घ्या. पंच चेंडू देऊ का आतमध्ये? शेवटच्या क्रमांकाचं षटक इकडे टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहेत. गणेश बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस खूप चांगला बॉल, थोडासा उंची कमी इकडे मिळाली आहे. चेंडू जसा आलाय तसा मात्र यष्टीरक्षच्या हातामध्ये विसवला गेलाय. चांगला चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल इकडे आलाय. व्हाईट चेंडू बरोबरीत पुन्हा एकदा संघाचं धावफलक देखील आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. वेग थोडासा वाढवावा लागेल. अंतिमचं षटक आहे. पराभवामधलं अंतर तुम्हाला कमी करावं लागेल. कट केलाय बॉल वेगात चाललाय बाउंड्री लाईनच्या आरपार. इथे येतोय खणखणीत चौकार. वरून बुरला जोमात. नक्कीच आम्ही सातत्याने सांगत असतो, मुंबईमध्ये जरी प्रसिद्ध असेल कुर्ला, परंतु आमच्या मैदानावरती आहे वरुण बुर्ला. वरुण बुर्ला आहे तिकडे. पुन्हा एकदा चांगला बॉल इकडे हाताळलाय. डॉट चेंडू मैदानावरती पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू येतोय. प्रत्येक डॉट बॉल इकडे मोठ्या पराभवाची वाटचाल इकडे दिसतीये. कारण आता जर पाहिलं 105 धाब्यांचं टार्गेट होतं. धावफलकावरती फक्त 53 जोडल्या गेल्यात. मोठ्या धावफलक्याचा पाठलाग करत असताना तो दबाव प्रतिस्पर्धी टीमवरती आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या दबावामधून प्रतिस्पर्ध्याला देखील जर पाहिलं चांगला फायदा नक्कीच होईल. बॅटिंग करणाऱ्या संघाचा जास्त तोटा आहे, परंतु त्यापेक्षा अधिकचा जर विचार केला तर क्षेत्ररक्षण टीम एसके फ्रूट या संघासाठी मात्र खूप फायद्याचं आहे. पुन्हा एकदा हा बॉल. खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर मराठवाड्याचे क्रिकेटर देखील खूप चांगलं क्रिकेट खेळत आहेत. आज जर बघितलं साऊथ आफ्रिकेमध्ये प्रथमेश राठोड आणि कृष्णा गवळी, खरं तर या दोघांनाही 100 धावा साऊथ आफ्रिकेमध्ये कंप्लीट केल्या. त्यामुळे मराठवाड्याचं नाव सध्या चर्चेत आहे. यावेळेस हा बॉल डाऊन दी ग्राउंड फटका मैदानावरती पाहायला मिळेल. नक्कीच इकडे मॅच देखील जर पाहिलं आपण मोठ्या फरकाने सामना जिंकलाय. अर्थातच एसके फ्रूट वेळापूर संघाने सामना जिंकलाय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट या मॅचचा हिरो, सामनावीराचा पुरस्कार जातोय पिरळे गावचा सुपरस्टार मिस्टर सागर पाटील. सागर पाटील यांना आपण सामनावीराचा पुरस्कार देतोय. चला लवकर पुढची टीम. प्रवीण इलेक्ट्रिकल्स अँड शिवम डेव्हलपर संघाने टॉस जिंकला.